नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट ॲनालिस्टच्या व्हिडिओमध्ये. आज निफ्टीने ट्रेडर्सची ज्या प्रकारे सायकॉलॉजी टेस्ट केली ते खरोखर शिकण्यासारखं आहे. 25,000चा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, तो ब्रेक केला आणि खाली जाऊन लिक्विडिटी ग्रॅब केली. तर चार्टवर जाऊन पाहूया नेमकी आज काय घडलं. आज निफ्टी सकाळी 25,080च्या आसपास ओपन झाली आणि पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलनेच आपला जो एक स्ट्रॉंग सपोर्ट होता 25,000चा तो ब्रेक केला. इथे सर्वांना वाटलं असेल की आता निफ्टीमध्ये मोठा फॉल येईल. फॉल नसून एक लिक्विडिटी ग्रॅब होता. तिथून पाहाल तर एक स्ट्रॉंग रिकव्हरी दिली मार्केटने अराउंड 25,175. मित्रांनो, यावरून आपल्याला एक शिकायला मिळतं की मार्केट एक जेव्हा कधी एक स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक करत असेल किंवा रेजिस्टन्स ब्रेक करत असेल तर पुलबॅकचा वेट करा. डायरेक्ट ट्रेड घेऊ नका. तो एक ट्रॅप असू शकतो, लिक्विडिटी ग्रॅब असू शकते. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यानंतर मार्केट एका रेंजमध्ये राहिली. सेकंड हाफमध्ये मार्केट एक ट्रिपल बॉटम बनवून एक छोटा मूव दिला. डेली टाईम फ्रेमवर एकदा जाऊन आपण चेक करू. मित्रांनो, इथे पाहाल तर मार्केट इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा नेकलाईन जी येते ती अराउंड 25,350च्या अराउंड येते. हा लेवल जर ब्रेक झाला तर एक स्ट्रॉंग आपल्याला अप मुवमेंट भेटू शकते. चला तर पाहूया उद्या मार्केट कसं काम करेल. एकदा आपण छोट्या टाईम फ्रेमवर जाऊन बघू. मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन आजचा जो क्लोजिंग आहे तो ब्रेक करतो तर मी एक बाय साईडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. माझे टार्गेट अराउंड 25,350 ते 25,400पर्यंत असतील. आणि सेल साईडसाठी आपण एक ट्रेंड लाईन मार्क करू शकतो. इथे ही ट्रेंड लाईन ब्रेक होताच आपण एक सेल साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आपले टार्गेट असतील 24,800. मी निफ्टीमध्ये मोठ्या टार्गेटसाठी बाय साईडला तेव्हाच बसेन जेव्हा निफ्टी हे लेवल्स जे 25,350चा जो लेवल आहे तो ब्रेक करेल. तेव्हाच मी निफ्टीमध्ये बाय साईडला मोठ्या लेवल्ससाठी आपला ट्रेड प्लॅन करेन. मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये संयम किती महत्त्वाचा असतो हे आजच्या मार्केटने सिद्ध केलं. घाईत ट्रेड घेण्यापेक्षा आपल्या लेवलची वाट पाहणं कधीही चांगलं. तुम्हाला आजची रिकव्हरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या मार्केट अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.